श्री काशीखंड कथासार अध्याय 67 दक्षाचा महायज्ञ। महाज्ञानी अगस्त्य ऋषी म्हणाले, दक्ष राजाने काशी क्षेत्रात दक्षेश्वर नामक शिवलिंग स्थापन केले आहे। त्या दक्ष राजाने शंभो महादेवाची सर्व देवदेवतांच्या उपस्थित निंदा केली होती व नंतर काशी क्षेत्रात येऊन शिवाराधना केली होती। मला ती कथा सांगा। शरणानन म्हणाला, जशी आपली आज्ञा। ऋषीश्वर विष्णुप्रिय ब्रह्मदेवाने 7 पुत्र सृष्टीचे आद्य ऋषी आहेत। त्या ऋषीमधील एक म्हणजे दक्षराजा होय। ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून त्याचा जन्म झाला। स्वयंभू मनोचे लावण्यवती सुकन्या प्रसूती ही दक्षाची धर्मपत्नी भिक्षा नदीच्या तटी बृहस्पती नगरीत दक्ष राजाने विशाल राज्य होते। हा राजा सर्वगुण संपन्न व दानधर्म करणारा होता। तो आपल्या प्रजेवर पुत्रावत प्रेम करीत होता। अनेक वर्ष उलटून गेली। प्रसूती राणी आपल्या पतिदेवास म्हणाली, स्वामी, आपल्याला पुत्रसंतती नाही। पुत्र नसेल तर मृत्यूनंतर मोक्ष मिळत नाही, असे मी शास्त्रात वाचले होते। पुत्र म्हणजे कुलदीपक असतो। कन्या हे परकेचे धन। त्यामुळे आपणास एक पुत्र रत्न तरी हवेच। त्यासाठी आपण कोणता उपाय करूया? दक्ष राजाही आपल्या धर्मपत्नीस म्हणाला, प्रिये, तू बरोबर बोललीस। पुत्र नसेल तर जावयाची संपत्तीची उधळपट्टी करतात। जावयाचे सर्व लक्ष संपत्तीवरच असते। त्यामुळे आपली अमाप संपत्ती सांभाळण्यासाठी पुत्र हवाच। तेवढ्यात दक्ष राजाच्या राजवाड्यात कुलगुरू दधिती ऋषीचे आगमन झाले। दक्ष राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले। त्यांनी दिव्य दृष्टीने राजाच्या मनातील सर्व काही ओळखले। ते म्हणाले, राजन, तुला अनेक सुकन्या आहेत। त्यांच्या विवाहाची आधी तयारी कर। कन्यादानासारखे दुसरे महान पुण्य नाही। तुला अनेक कन्या असल्यामुळे अपरिमित पुण्य लाभणार आहे। त्यानंतर पुत्र व्हावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ कर। दक्ष राजाने आपल्या अनेक सुकन्याचे स्वयंवर मांडले। दक्ष राजाच्या सुकन्यांची कृतार्थ, ग्रहापत्य, अग्निदेव, नैऋत्य, मार्तंड, वरुणदेव, चंद्र, समीर, शंभू महादेव इत्यादी जणांना जीवनसाथी म्हणून निवडले। देवाच्या कृपेमुळे विवाह समारंभ व्यवस्थित पार पडला। एके दिवशी दक्ष राजा प्रसूती राणीस म्हणाला, आपल्या मुलीचे सासरी छळ होत असल्यास कारण आपला जावई चंद्र चंचल मनाचा आहे। त्याला सुंदर स्त्रिया आवडतात। त्यामुळे तो आपल्या कन्येस फसवून सुंदर सुंदर स्त्रियांबरोबर रममाण होत असेल। सतीचा पती महादेव स्वाभिमानी आहे। मी प्रत्येक जावयाला धडा शिकण्याशिवाय शांत बसणार नाही। काही दिवसानंतर चांगला मुहूर्त पाहून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे ठरवले व या यज्ञासाठी भव्य मंडप उभारला। मंडप अनेक फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला। या यज्ञासाठी देशोदेशीचे महाज्ञानी ऋषी मुनी ब्राह्मण इत्यादी बोलावण्यात आले होते। तसेच सर्व देवदेवतांना सुद्धा निमंत्रणे दिली होती। श्री गणेशास नमन करून यज्ञास प्रारंभ केला। त्यावेळी सप्तऋषींनी मंत्र म्हणून आहुती देण्यास सुरुवात केली। दक्ष राजाने मंडपात पाहिले तेव्हा त्याला सर्व जावई सपत्नी आलेले दिसले। स्वर्गातील सर्व देवदेवता आल्यामुळे दक्ष राजास परमानंद झाला। पण दक्ष राजाची लाडकी सुकन्या सती मात्र कोठेच दिसेना। त्यामुळे दक्ष राजाने सर्व देवांच्या उपस्थितीत नीलकंठास विचारले की सती कोठे आहे? तिला का आणले नाही? पत्नीला घरी ठेवून तू येथे कशासाठी आला आहेस? पत्नी जिवंत असताना पतीने शुभकार्यासाठी एकटे जाणे हे अमंगळ असते। हे शास्त्रवचन तुला माहीत नाही का? अशा प्रकारे दक्ष राजाने सर्व देवांच्या उपस्थितीत महादेवाचा अपमान केला। शंकराचा एवढा अपमान होऊन सुद्धा देव शंकराच्या बाजूने बोलले नाहीत।
सर्व देव शांतपणे बसले होते. यज्ञातील आहुती देऊन झाल्यानंतर दक्षिणा देण्यास प्रारंभ झाला. दक्षाने इतर सर्व जणांना, जावयांना, देवांना, उपस्थित जनसमुदायांना भरपूर दक्षिणा दिली. तसेच सुवर्ण अलंकार, भरजरी वस्त्रे, हिरे मोती दिले. पण सांब सदाशिवास काहीच दिले नाही. दक्ष राजा वसिष्ठ ऋषींना म्हणाला, या सदाशिवास यज्ञातील भागसुद्धा देऊ नका. एवढा घोर अपमान होऊन सुद्धा नीलकंठ शांतपणे बसला होता. महादेवाने क्षणभर विचार केला, हा दक्ष राजा आपला सासरा आहे. आपण सतीला इथे घेऊन आलो नाही म्हणून आपल्याला चिडला असेल. क्रोधाग्नी थंड झाल्यावर तो आपणास कधीतरी नक्की देईल. ही आपल्याला विनमुख पाठवणार नाही. दक्ष राजा सदाशिवास वाटेल ते बोलत होता. आपल्या स्वामीची निंदा ऐकून नंदी संतापला. त्याने दक्षराजास शाप दिला. तो त्रिनेत्रधारी त्रैलोक्य स्वामी शंभो महादेवाची निंदा केलीस. सर्वांच्या उपस्थितीत माझ्या स्वामीस वाटेल ते बोलला. त्यामुळे तुझे मस्तक पडेल. 1000 वर्ष तू भूमीवर प्रेतरूप होऊन पडशील. ही शापमाने ऐकून भृगू संतापला. त्याने नंदीस शाप दिला की दक्षासारखा यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, जाणता राजाची तू निंदा केलीस. तुमच्या वंशाला कष्टदायी कामे करावी लागतील. लोक तुमचे दूध विकून अफाट पैसे मिळवतील व खाल्लेले अन्न तुम्ही पोटातून ओकून काढून पुन्हा चावत बसाल. यालाच रवंत असे नाव पडले. या शापामुळे सर्व शिवगण, नंदी, शुंगी, भृंगी, शैल्य, गोकर्ण, घंटाकर्ण, वीरभद्र, महाविकट संतापले. त्यांनी भृगूला व दक्ष राजास प्रतिज्ञा ऐकवली. आम्ही तुम्हाला ठार मारून तुमच्या रक्तधारांनी यज्ञाला आहुती घालून तो यज्ञ पूर्ण करू. ही प्रतिज्ञा ऐकल्यानंतर दक्ष राजास भीती वाटू लागली. असे बोलून शिवगण शंभो महादेव नंदीवर आरूढ होऊन यज्ञातून विन्मुख होऊन दक्ष राजास दूषणे देऊन यज्ञातून निघून गेले. तिथे इतर देवसुद्धा उपस्थित होते. त्या देवांना दक्षराजा म्हणाला, यज्ञाचे फळ काय? देव म्हणाले, तू ब्रह्मदेवाचा पुत्र आहेस. तुला असे वागणे शोभत नाही. तू साक्षात जावयाचा अपमान केलास. तो जावाई साधासुद्धा नव्हता. त्याने अत्यंत दाहक असे हलाहल नामक विष पचवले आहे. तुझ्याच जावाई सर्व सृष्टीचा संहार करतो. त्रिदेवापैकी एक देव तुला जावाई म्हणून लाभला आहे. तू भाग्यवान आहेस. हे राजन, तुला यज्ञ तुला 2000 पुत्ररत्ने होतील, पण ते तुला आनंद न देता दुःखास कारणीभूत होतील, कारण तू नीलकंठाचा अपमान केलास. ददिती ऋषींनी यज्ञाची समाप्ती केली. काही वर्षानंतर दक्षराजास 2000 पुत्ररत्ने प्राप्त झाली. त्यामुळे दक्षराजास आनंद वाटला. त्याने आपल्या प्रजेला मिष्टान्नाचे भोजन दिले. मोठ्या प्रमाणात दक्ष राजपुत्राचा नामकरण विधी पार पडला. काही काळानंतर देवर्षी नारदमुनी दक्ष राजाकडे आले. त्यांनी 2000 राजपुत्रांना अध्यात्म्याचा संदेश दिला. तसेच मानवी देहाचा सदुपयोग करून ईश्वराची प्राप्ती कशी करावी याचा उपदेश दिला. त्यामुळे सर्व राजपुत्र राज त्याग करून ईश्वर प्राप्तीसाठी तप करण्यासाठी वनात गेले. ही वार्ता दक्षराजास कळल्यावर त्याला राग आला व नारदमुनीकडे आपली मुले वाया गेली असे त्याला वाटू लागले. त्याने नारदमुनींना शाप दिला. हे नारदा, तू कपटी आहेस. तू माझ्या मुलांना ईश्वरप्राप्तीचा उपदेश करून देशोदेशी भटकवयास लावले. त्यामुळे तू पण कोठेही स्थिर न राहता सतत त्रैलोक्यात हिंडत राहशील. तुझ्या चंचल व कपटी स्वभावामुळे सर्वजण तुला कडीचा नारद म्हणून ओळखतील. दक्ष राजाने पुत्रप्राप्तीसाठी पुन्हा पुत्रकामेष्टी यज्ञ करायचे ठरवले. त्याने मनाशी ठरवून टाकले की या यज्ञात सतीला सासरकडील लोकांना बोलावायचेच नाही.
सतीला सुद्धा बोलायचे नाही. त्या शंकरामुळेच पहिल्या यज्ञात भांडणे झाली. सर्व देवांना त्याने पुन्हा निमंत्रण पाठवली. एके दिवशी वायुदेव दक्षराजाकडे आला. दक्षराजाने त्यास सर्व काही सांगितले. वायुदेव म्हणाला, तू महादेव सुद्धा बोलावलं. तो सृष्टीचा संहारक आहे. त्याच्या क्रोधाग्नीमुळे कामदेवाचे सुद्धा भस्म झाले होते. जर तू त्याला बोलावले नाहीस तर तो चिडेल व तुझा यज्ञ वाया जाईल. दक्षराजा आपल्या निर्णयाशी ठाम होता. अनेक देवांनी सुद्धा त्यास समजावून सांगितले, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. आता पुढे काय होणार याची सर्व देवांना चिंता वाटू लागली. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.